आपला पहिला प्रश्न आहे 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? तर आता आपण काय करणार आहोत, जी आपल्याला दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घेणार आहोत. तर दिलेली माहिती काय आहे बघा, एकूण मिश्रण किती आहे 60 लिटर. एकूण मिश्रण त्यामध्ये दूधसुद्धा आलं आणि पाणीसुद्धा आलं. म्हणजे पाणी पण आहे त्यामध्ये आणि दूधसुद्धा आहे. असे एकूण 60 लिटर हे मिश्रण आहे आणि त्यांचं प्रमाण किती आहे 3:1. म्हणजे दूध किती आहे 3 आणि पाणी किती आहे 1 असे मिळून एकूण किती झालं 3 आणि 1 असं एकूण 4. तर 4 हे मिळून एकूण 60 लिटर आहे. तर बघा आता आपल्याला माहिती आहे की एकूण मिश्रण आहे ते 60 लिटर आहे. तर त्यामध्ये दूध किती लिटर आहे आणि पाणी किती लिटर आहे हे आपल्याला काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर जे 3:1 जे प्रमाण आहे ते 3/4 गुणिले 60 बरोबर आपल्याला मिळेल 45 लिटर हे दुधाचं प्रमाण आणि पाणी 1/4 गुणिले 60 केलं तर बरोबर 15 लिटर. तर 45 आणि 15 असे एकूण 60 लिटर. तर आपल्याला इथे मिळतं आहे की दूध आहे ते 45 लिटर आहे आणि पाणी आहे ते 15 लिटर आहे. आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तर ते प्रमाण आपल्याला 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? तर बघा इथे आपल्याला 2:1 म्हणजे दुधाचं प्रमाण 2 आणि पाण्याचं प्रमाण 1 हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा किती पाणी मिसळावं लागेल? तर आता आपल्याला जे दूध आहे ते आपले 45 लिटर आहे ते तेवढंच राहणार आहे. मात्र आपलं जे पाणी आहे ते आपल्याला एक प्रमाण करण्यासाठी त्याच्या अर्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किती पाणी मिसळावं लागेल ते काढायचं आहे. तर बघा इथे आपण हे गणित आहे ते वजाबाकीने सोडवणार आहोत. सूत्राने सोडवायला गेलं तर आपल्याला वेळ जास्त लागतो. तर आपण तुम्हाला समजण्यासाठी मी इथे सर्व हे लिहून देत आहे. जसं की बघा दूध किती आहे तर पाण्याच्या दुप्पट आपल्याला दूध असलं पाहिजे. जसं की आपल्याकडे दूध आहे 45 लिटर म्हणून पाणी त्याच्या किती अर्ध 2:1 तर ते 45चं अर्ध किती 22.5 लिटर म्हणजेच पाणी किती 22.5 लिटर. तर इथे आपल्याकडे किती आहे जे की 15 लिटर पाणी आहे. आता 15 लिटरमध्ये आणखी किती मिळवले तर 22.5 येईल आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आधी पाणी होतं 15 लिटर, आपल्याला पाहिजे 22.5 लिटर आणि 22.5मधून 15 वजा केले तर 7.5 लिटर. तर अशा प्रकारे आपलं उत्तर येतं आहे 7.5 लिटर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आपल्याला 2:1 हे प्रमाण करण्यासाठी अजून किती पाणी मिसळावं लागेल तर 2.5 लिटर पाणी हे मिसळावं लागेल. पुढील प्रश्न आहे शीला 5 मीटर प्रति सेकंद या वेगाने चालत आहे. ती अर्ध्या तासात मीनाच्या घरी पोहोचते. तर शीलाच्या घरापासून मीनाच्या घरापर्यंतचे एकूण अंतर किती असेल? तर इथे मी तुम्हाला हे सूत्र लिहून देतो आहे. ॲक्च्युली या सूत्राची गरज नाही आहे. फक्त आपण असे तोंडीसुद्धा याचं उत्तर काढू शकतो. परंतु तुम्हाला समजण्यासाठी आपण हे पूर्णपणे डिटेलमध्ये लिहून घेणार आहोत. जसं की बघा आता अंतराचं सूत्र काय आहे? अंतर काढायचे असेल तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर वेळ आपल्याला सेकंदामध्ये बदलावी लागेल. इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की 5 मीटर पर सेकंदामध्ये ती चालते. तर ती एकूण चालते किती मिनटं चालते तर 30 मिनटे. मग 30 मिनटाचं आपल्याला सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल. तर आपल्याला 30 मिनटाचं सेकंदामध्ये रूपांतर करायचं झालं तर 30 गुणिले 60 बरोबर 1800 सेकंद. तर इथे त्यांनी दिलेलं आहे की शीला आहे ती 5 मीटर पर सेकंदाला चालते. त्यामुळे आपण काय करणार आहोत, जे 5 मीटर दिलेलं आहे त्याने आपण जे 1800 सेकंद आले त्याला गुणणार आहोत. तर 5 गुणिले 1800 केलं तर एकूण अंतर मिळेल आपल्याला 900 मीटर आणि 900 मीटरचं किलोमीटरमध्ये आपण जर कन्वर्ट केलं तर 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजे 900 मीटर म्हणजेच 9 किलोमीटर. तर याचा अर्थ शीला आहे ती 5 मीटर प्रति सेकंद या वेगाने ती अर्ध्या तासामध्ये किती अंतर कापत असेल तर 9 किलोमीटर हे अंतर कापत असेल. तर अशाच प्रकारे गणित हा विषय अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला तर भेटू.